वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस, जो गोरस दिन किंवा गोवत्स द्वादशी म्हणून देखील ओळखला जातो. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गायीचं आणि वासराचं पूजन केलं जातं. हा दिवस कृतज्ञतेचा, मातृत्वाचा आणि निसर्गाच्या देणगीचा सण मानला जातो. पण वसुबारस दिवाळीतच का साजरी करतात? खरं तर गायीला भारतीय संस्कृतीत माता म्हटलं जातं. कारण ती आपल्याला दूध, दही, लोणी, तूप यासारखे पोषक वस्तू देते. पूर्वी शेतीप्रधान समाजात गायीचं महत्त्व अत्यंत मोठं होतं. ती अन्न, शेती आणि आरोग्याचं याचं मूळ साधन मानली जायची. म्हणून दिवाळीचा पहिला दिवस गायीची पूजा करून तिला कृतज्ञता अर्पण केली जाते. वसुबारसच्या दिवशी गायीला अंघोळ घालून, हार फुलांनी सजवून तिची आरती केली जाते आणि वासराला दूध पाजलं जातं. पौराणिक कथेनुसार एकदा नंदिनी नावाची गाय भगवान श्रीकृष्णाच्या गोळीत होती. तिला तिच्या वासरापासून वेगळं करण्यात आलं. त्याने दुःखी होऊन देवाकडे प्रार्थना केली. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने तिची वेदना जाणून तिला आणि तिच्या वासराला एकत्र केलं. त्या दिवसापासून हा दिवस गाय आणि वासराच्या नात्याचा सण म्हणून साजरा केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून वसुबारसाला मोठं महत्व आहे. दिवाळीच्या काळात हिवाळ्याची सुरुवात होते आणि त्यावेळी दुधात असलेलं कॅल्शियम, प्रोटीन आणि फॅट्स शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे गायीचं दूध सेवन आणि त्याचं पूजन आरोग्यदायी मानलं गेलंय. तसंच या दिवशी गायीच्या स्पर्शाने शरीराला सकारात्मक ऊर्जाही मिळते, असा आयुर्वेदीय समज आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर वसुबारस हा केवळ धार्मिक सण नाही, तर नैसर्गिक प्राणी आणि माणूस यांच्यातील प्रेम, कृतज्ञता आणि सजीवाचं प्रतीक आहे.